मित्रांनो, औंध या ठिकाणी मैदान चालू आहे. ते मैदान जे आहे ते ओपनचं असं भव्य दिव्य मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये 51 लाखाची मागणी आलेला हा लक्षा हिंद केसरी लक्षा पुसेगावकरांचा पुसेगाव मैदानाचा 1 नंबरचा मानकरी होता आणि त्याच्यासोबत पळाला होता साखरवाडीकरांचा बावऱ्या. काय गाडी पाळली होती, पब्लिकनं गाडी लागलेली होती आणि ती पब्लिक चिरत ही गाडी पाळली. वाटतं एवढं सोपी नाही, कारण की तुम्हाला बघितलं या लक्षाला एवढं स्पीड आहे, लय स्पीड आहे. काय गाडी पाळली, खतरनाक गाडी स्पीडनं पाळली आणि आज बावऱ्या आणि लक्षा गट पास झालेले आहेत आणि सेमीफायनलसाठी धडक मारलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. आजच्या मैदानामध्ये एक टॉपची गाडी पळाली. 1 BHK फ्लॅटचा मानकरी असलेला असा हा शंभू आणि त्याच्यासोबत सर्जा पळाला. शंभू आणि सर्जा काय गाडी पळाली होय, चांगली गाडी पळाली. कारण की तुम्हाला माहितीच आहे, कारण की शंभू काय पळतो आणि हा सर्जा कुठला आहे मला माहीत नाही, परंतु कमेंट्समध्ये नक्की सांगा हा सर्जा नक्की कुठला आहे. कारण की गाडीनं सुट्टा निकाल घेतला आहे गटाला. 100% ही गाडी फायनलमध्ये नाही, सेमीफायनलमध्ये चांगली कामगिरी करेल असं वाटते. बघूया, खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये बापूसाहेब आंबेडकर वडकी यांचा 22-11 सोन्या पळाला आणि सोन्या गटाला त्या चांगलं स्पीड लागलं आणि त्याच्यासोबत बाहुल्या हा नंदी पळाला. आणि बघूया काय कमाल होते बाहुल्या आणि या जोडीला, कारण की सगळ्यांना वाटतं एवढे सोपी नाही. मैदान खूप टॉपचे नंदी त्या मैदानामध्ये आहेत. गाडी चांगली पळाली गटाला. गाडीचे ड्रायव्हर होते सनी ड्रायव्हर उरळी देवाची. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये एक मोठी गाडी पळाली. या गाडीला रोखणं अशक्य होईल आणि गाडी प्रबळ दावेदारसुद्धा असू शकेल. या औंध मैदानाच्या या यमाई केसरीच्या मैदानामध्ये 10 सरकार यांचा सर्जा, दुसामधला जो सर्जा आता प्रत्येक मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच आणि आजसुद्धा त्याच गतीनं त्याच स्पीडनं तो पळाला. आणि त्याच्यासोबत आज होता अमित शेठ भाडळे यांचा हिंद केसरी चिमण्या. आणि काय चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, काय चिमण्यासुद्धा तरी काय पळतो. चिमण्या आणि सर्जा या गाडीनं आज खूप मोठा गटाला स्पीडनं गट काढला आहे आणि गाडीवरती ड्रायव्हर होते दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तीकर. कसला पळाली गाडी, महाभयंकर स्पीड लागले. गाडी वाटते एवढं. बघूया आता काय होते काय नाही. कमेंट्समध्ये नक्की सांगा काय होईल आज. या गाडीचं फायनल मारेल का, गाडीला लय स्पीड लागले. या आजच्या मैदानामध्ये हे गाडी टॉपची गाडी गट पास झालेली आहे. महान भारत केसरी द्वारलीचा 722 हरण्या आणि त्याच्यासोबत होता लक्षा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो. हा लक्षा कुठला आहे मला माहीत नाही, परंतु तो जाईल त्या मैदानामध्ये गुलाला मिळवतोयच. कुठला लक्ष आहे माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा. परंतु हरण्याने आज दाखवून दिले की काय कशा पद्धतीनं पळायचं असतं, कसं पळायचं असतं, सरळ रेषेमध्ये कसं पळायचं असतं आणि पब्लिकचा बेताज बादशाह येतो आणि सरळ एकदम स्ट्रेट पळाला आहे असा हा द्वारलीकरांचा हरण्या. आजच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राला एक आशा होती की ही गाडी कमाल करेल, परंतु बघूया शाकीरबाईंचा राजा जो आहे आणि सम्राट ही जोडी पाळली होती. या गाडीचं काय झालं नक्कीच काय समजलं नाही, कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. परंतु आजच्या मैदानामध्ये मोठे नामांकित नंदी आहेत. हिंद केसरी सचिन आहे आज आणि सचिनचा पायरा आहे पाखऱ्या, आबांचा पाखऱ्या याच्यासोबत आहे. बघूया काय कमाल होते या जोडीची. आणि आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका असा हा गर्णिकीकरांचा राजा हा सुद्धा मैदानामध्ये आत्ता सध्याला आहे. तो काय कमाल करतोय बघूया. त्याचा पैरा काही समजलेला नाही, परंतु नक्कीच मला कमेंटमध्ये नक्की सांगा की, कारण की काय होतं की या बैलगाडा क्षेत्रामध्ये असे नामांकित असे नंदी आहेत, ते काही करतायत. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे लागते. आणि संग्राम आणि चेंडू ही सुद्धा गाडी चांगलीच पळाली बरं का आणि गाडीनं चांगला असा गॅप घेतला या गाडीनं. बघूया काय कमाल करते ही गाडी. चेंडू आणि संग्राम ही जोडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली. आता मी सध्या थोडंसं बाहेर आहे, मैदानामध्ये नाही गेलो मी. थोडंसं माझी तब्येत नाही बरी, त्याच्यामुळे मी गेलो नाही. त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. शाकीरबाईंचा प्रभू काय पळाला आहे गाडीला. अंतर प्रभू जो पृथ्वी झाला खुटवळ आणि शाकीरबाईंचा जो प्रभू आहे दौलत गोळकर यांचा लय स्पीडनं गाडी पाहिजे, लय स्पीडनं. आणि नक्कीच ही गाडीसुद्धा फायनलचे प्रबळ दावेदार असू शकते. बघूया काय होते काय नाही. खूप साऱ्या शुभेच्छा बाकीचे सुद्धा नंदी आहेत त्यांनासुद्धा. आता मी थोडंसं तर का माझी तब्येत नाही बरं, त्याच्यामुळे मैदानात मी गेलो नाही. काय होते जरा तब्येत आजार आहे, त्याच्यामुळे थोडंसं जरा समजून घ्या. भेटूया लवकरच कुठल्या तरी लवकरच मोठ्या मुलाखतच घेऊया. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. गर्णिकीच्या राजाबद्दल अपडेट द्या मला. धन्यवाद.